चला सामना सुरू होईल. आपण ऐकूया आदित्यानं ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच चषक तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते. एका बाजूला असणारे कराडे संघ, एका बाजूला बानगर संघ, एक दूरवरचा संघ असणारे तर एक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू घेणार गोलंदाज तयार. चांगला बॉल जरूर हाताळला होता तिथे, मात्र चांगला एफर्ट जरूर पाहायला मिळालं. स्वतःच्या शरीराला मात्र झोकून दिलं तिथे. मात्र या चेंडूवर धावा तिथे मात्र वाचवण्यात आल्या आणि या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि या 2 धावांनी शिर संघाचं अकाउंट ओपन होईल. संघाचा श्री गणेश होणारे इथे मात्र 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज अनिल तयार. गोलंदाजी ट्रॅकवर लेटकरची नजाकत जरूर दाखवले. गॅप मध्ये चेंडू जरूर एक्झिक्यूट झाला तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. तिथे मात्र बॉल थांबणार नाहीये. हा बॉल जाणार सीमा पार. दन 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 करत चौकार. दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल धावसंख्या होईल 6 धावा धावफलकावर. 6 रन आपल्याला धावफलकावर जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार अनिल गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. कल्पेशला जरूर पाहिलं होतं तिथे मात्र फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतील चेंडू पर्यंत. तत्पूर्वी धाव कंप्लीट होईल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. या एका धावेने धावफलक पुढे जाईल 7 धावा धावफलकावर. तर स्ट्राईकला फलंदाज असणार तिथे मात्र रोहितला आपण पाहू. गोलंदाजी ट्रॅकवर जयेश मोहिते, एक वेगवान गोलंदाज आपल्याला भानगर संघाच्या बात्यातून काढलेला पाहायला मिळेल. ते मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा जरूर आल्यात. इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा असणार तिथे मात्र पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज जयेश तयार. जयेश टू रोहितचं समीकरण मात्र कोणत्या प्रकारचं राहील. चांगली इथे मात्र साजेदारी बनवावी लागेल. जयेश इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज जयेश तयार. चांगल्या बॉलची सांगता होत असताना ती मात्र अपील होती. अपील मध्ये उत्साह नव्हता. या बॉलवर मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. चांगल्या बॉलची सांगता. सुरेख लाईन जरूर पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता तिथे मात्र डॉट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. उमेशजी पाटील यांच्याकडून मेडन षटक जर हाताळलं तर 1000 रुपयाचं तिथे कॅच प्राइज असणार. या चेंडूवर आलाय तडाखा. या चेंडूवर येतोय सीमा पार. रोहितच्या बॅट मधून आलाय दर्जेदार षटकार. षटकार आलाय. या षटकाराने शिर धावसंख्या जाऊन तब्बल वेगाने पोहोचते 18 धावा धावफलकावर. 18 रन धावफलकावर जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय जयेश मोहिते.
2 बॉलमध्ये जरूर धावा खर्च केल्यात 6. इथे मात्र चांगली गोलंदाजी हातलावी लागेल. समोरचा जर आपण विचार केला कराडे संघ जर एक भट डाकट तिथे आपल्याला संघ जरूर पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. हाय बॉल निघून जाणार सीमा रेषेला. दन 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 करीत चौकार. लागेल. पहिला धक्का लागत असताना आपल्याला कराडे टीमला पाहतोय. पहिला हदरा. तिथे मात्र रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. कमबॅक करतोय गोलंदाज. अगोदर तिथे मात्र धावा खर्च केल्या त्यानंतर विकेटचं पतन. मोठा हदरा लागत असताना कराड टीमला जरूर पाहायला मिळतंय. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 3 चा फलंदाज सचिनला आपण पाहू. सचिनवर जबाबदारी दिली. 22 धावा जरूर धावफलकावर लागलेत. एक विकेटचं नुकसान आहे. तिथे मात्र इनॅट नंबर 3 इथे मात्र जबाबदारी सचिन. इथे मात्र जयेश विकेटचं पतन जरूर झालंय. पुन्हा एकदा असणार तयार. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत केलाय. तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. आल्या पावली माघारी परतावं लागेल सचिनला. अजून एक धक्का कराडे टीमला. इनॅट क्रमांक 4 राहुल कारंडे तिथे आपल्याला पाहायला मिळेल. दिले जबाबदारी. आता मात्र जबाबदारी उचलून घ्यावी लागेल. 22 धावा धावफलकावर जरूर लागले. 2 विकेटचं पतन. जयेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र सुरुवातीला धावा खर्च केल्या त्यानंतर शेवट मात्र गोड करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल मात्र कोणत्या प्रकारचा फटका खेळणार. जयेश टू राहुल असणारे समीकरण पुन्हा एकदा असणार. जयेश मोहिते तयार. एक वेगवान गोलंदाज भानगड टीम मधून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. तिथे मात्र कमालीचा झेल जरूर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येईल. विकेट हॅट्रिक कंप्लीट. जयेश मोहिते इथे मात्र सुरेख गोलंदाजी करत असताना जरूर पाहायला मिळते. तिथे मात्र उमेशजी पाटील यांच्याकडून 500चं कॅश पर्यंत आपल्याला जयेशला इथे मात्र आमच्या समेत जमा आहे. अजून एक धक्का लागत असताना काय गोलंदाजी ठरते जयेशची.
नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अमन बर्डे. गोलंदाजी ट्रॅकवर अनिल मडवी जरूर आलाय आपला षटक घेऊन. चांगल्या बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते तिथे मात्र. हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव चेंडूची सांगता. काही कमालीची तिथे मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जयेशने मात्र सुरुवातीला दावा जरूर खर्च केला त्यानंतर विकेट हॅट्रिक संपन्न केली आपल्यावर. कमालीची गोलंदाजी जरूर केली. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार अनिल मडवी. स्ट्राईकला फलंदाज कल्पेश असणारे. इथे मात्र पुन्हा एकदा फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. प्रयत्न मात्र सक्सेसफुल ठरतील. फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना कल्पेशला मात्र परतावं लागेल. अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे कराड टीमचा. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नितेश कारंडे. जबाबदारी घ्यावी लागेल. इथे मात्र एकावर एक विकेट इथे मात्र संपादन करत असताना आपण बादनगर टीमला पाहू. धावसंख्या 22 वर स्तब्ध असणारे कमालीची गोलंदाजी ठरले इथे मात्र बादनगर टीमची. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार अनिल माली. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. लेटकटची न जरूर दाखवली तिथे मात्र चांगला फटका जरूर केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. चेंडूची अडवणी होणार. तत्पूर्वी या चेंडूवर धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनिशीर धाव फलक पुढे जाईल. धाव फलक जाऊन ठेपताय तब्बल 24 धावा धाव फलकावर. माफ करा. चोवीस धावा धाव फलकावर जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगल्या बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळेल कारण निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 धावा धाव फलकावर. प्रेशर होतं तो मात्र रिलीज करत असताना पाहायला मिळते. ते मात्र पुन्हा एकदा चांगल्या बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. तर चला जनरेटर चालू करा. तर खेळाडू कक्षामध्ये तिथे आपण पाणी ठेवला तिथं आपण घेऊन जाऊ शकता.
तर अजय पोपेटासाठी असणारे सुवर्ण संधी उमेशजी पाटील यांच्याकडून 2000चं कॅश प्राइज मेडन षटक जर हातळला तर इथे मात्र चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रयत्न करत होते, तिथे मात्र जेल सुटलाय, तिथे मात्र जमिनीला दान झालाय. या चेंडूवर धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनिशीर धाव फलक पुढे जाईल. धाव फलक जाऊन पोहोचतोय तब्बल 32 धावा धाव फलकावर. 32 धावा धरून धाव फलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. अजय गोलंदाजी ट्रॅकवर धरू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज अमन असणारे, नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नितेश कारंदे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या बॉलची सांगता होत असताना लाऊड अपील जरूर होती, तिथे मात्र अपील फताळून काढले. एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा वेगाने पूर्ण होतील आणि या 2 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 34 धावा धावफलकावर. 34 इथे मात्र धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. म्हणजे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. कमीत कमी धाव्यांवर कराडे संघाला रोखावं लागेल. त्यांच्याकडे गोलंदाजीची ताकद आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार अजय. चांगल्या बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. हा बॉल आपल्याला निर्धाव जरूर पाहायला मिळतो. सुरेख बॉल, सुरेख लाईन आणि सुरेख लेंथ आपण गोलंदाजाच्या अजयच्या माध्यमातून पाहतोय. कमालीची गोलंदाजी करत असताना भानगड टीम जरूर पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. इथे मात्र अजयने चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा असणार तयार गोलंदाज अजय पोपेटा. थोडासा रनअप मध्ये अडथळा जरूर तिथे पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी हाताळताना पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. कमीत कमी धावा खर्च करावे लागतील. फलंदाजामध्ये क्षमता येते मात्र मोठे फटके खेळण्याची. फटका जरूर कार्पेटच्या सहाय्याने केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, तिथे मात्र जीवाच्या अतुंतयाने तिथे मात्र प्रयत्न झालाय. 2 तर कंप्लीट होतील. तिसरीचा प्रयत्न होता, नकार दिला. तिथे मात्र या चेंडूवर धावा कंप्लीट होतील 2 आणि या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 36 धावा धावफलकावर. 36 धावा जरूर धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर अजय. इथे मात्र फटका पुन्हा एकदा चांगला केलाय. एक तर पूर्ण, दुसरीच्या प्रयत्नात आणि याही चेंडूवर 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि या चेंडूवर धावा कंप्लीट होतील 3 आणि या 3 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन टेपतोय तब्बल 39 धावा धावफलकावर. नजरेसमोर इथं मात्र धावा चोळत असताना आपण 2 फलंदाजांना पाहू. कमालीची इथे मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग आणि टायमिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार अजय तयार. अजय गोलंदाजी ट्रॅकवर. ते मात्र हा बॉल खराब जरूर होता. ते मात्र पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. हा चेंडू असणारे नो. नो म्हणजे पुढचा चेंडू असणार फ्री हिट. तर इथे मात्र रनआउट साठी चेक करण्यात येईल. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. तर फलंदाज नॉट आउट असणारे स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये मात्र सेफरित्या पोहोचलाय आणि या चेंडूवर धावा येतील तब्बल 3 आणि या 3 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 42 धावा धावफलकावर. 42 इथे मात्र हा चेंडू असणारे फ्री हिटचा. मोठा फटका येईल का बॅटमधून? खुल्ला लायसन्स असणारे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज असणारे स्ट्राईकवर.
ऍक्सिडेंट केला तरी इथे मात्र कोणताच फरक नाही पडणार. चांगल्या बॉलची सांगता इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळेल. पंचांचा इशारा. षटक क्रमांक समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 42 धावा धावफलकावर. देऊया पण डीजे सौरभला चान्स. डीजे तर राजेश दादा पाटील यांचे या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती त्या मात्र गोलंदाज पाहायला म्हणतात. शिवरचा झटक हतलण्यासाठी असणार गोलंदाज राजेश मोहिते तयार. हॅलो पंच बघा, जर जास्त इंजूट वाटत असेल तर त्यांना रेस्ट करायला सांगा. काही इमर्जन्सी मदत लागली तर पॅव्हिलियन आपण कमिटीचे आम्ही काही मेंबर पाठवतो तिथे. ग्रस्त असेल किंवा इमर्जन्सी त्याला पॅव्हिलियनमध्ये रेस्ट हवी असेल तर अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण जे काही नियम पाहतो ते फॉलो करणार आहोत. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. राजेश मोहिते असणार गोलंदाजी ट्रॅकवर. अमन असणारे शाईकोरीचा मात्र फटका केलाय. चांगला फटका जरूर आहे. हा बॉल जाणार. पंचांचा इशारा येतोय. सीमा पार. आउट ऑफ द पार षटकार. या षटकारानिशीर धावसंख्या धावून पोहोचते तब्बल 48 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार राज अजून एक दर्जेदार षटकार.
तोडाफोडीचं काम करत असताना आपण अमनला पाहू. सलग 2 बॉलवर 2 षटकार लगावलेत. राजेश मोहितेवर आक्रमण आणि आक्रमण. धावसंख्या 54. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर राजेश मोहिते. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर होता. हा बॉल आपल्याला पाहायला मिळालं. तिथे मात्र निर्धाव चेंडू. डॉट बॉलची फेकी केले. या चेंडूंची फेकी करावी लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 54 धावा धावफलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचतील का? तिथे मात्र जेल मात्र जमिनीला दान झालाय. तिथे मात्र जरूर खराब थ्रो जरूर पाहायला मिळालाय. या चेंडूवर धावा कंप्लीट होतील. तिथे मात्र तर या चेंडूवर धाव मिळेल. पंचांचा इशारा फक्त 1 आणि या एका धावेने शिर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 55 धावा धावफलकावर. तर पंचांचा निर्णय मात्र अंतिम असणार आहे. पुन्हा एकदा असणार राजेश तयार गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. नितेश होता तिथे मात्र स्ट्राईकला. नितेशला मात्र बीट केलं. तिथे मात्र चांगल्या बॉलची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना चांगले बॉल होत असताना पाहायला मिळते. 2 षटकार जरूर लगावले. त्यानंतर कमबॅक केलाय राजेशने. तिथे मात्र मोठा फटक्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र कटवून काढण्याचा प्रयत्न होता. तटमॅनला फटका सजवण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर राजेश मोहिते. अजून एक चांगला बॉल. अजून एक सुरेख बॉल. सुरेख लाईन. सुरेख लेंथ तिथे पाहायला मिळाली. आणि या षटकाच्या अखेरीस एका इनिंगच्या अखेरीस धावसंख्या बनली तब्बल 55. 56 धावांचं असणारे टार्गेट. काय राहणार काय बिघडणार या पुढच्या उत्तरार्धाकडे जाऊ आपण. अमित सर यांच्याकडे जाऊ. मग मला माझी पण अवस्था तीच आहे. अजून भेटतच नाही. 12 स्कोर. अब तो इस बार नेट आ चुका है ना रुचित? यस. और हमारे कैमरामैन अमोल है. दूसरे कैमरामैन श्रेष. भाई फकट का इशारा मिल चुका है. इस बार देखा हेंगे लगे फेट करी. रंग चौका चौका है. बिना लागत से कमाई हुई. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तानाजी माळुसरे यांची आज जयंती. त्या निमित्ताने त्यांना आपण कोटी कोटी करूया प्रणाम. बापकरांची पुण्यतिथी आहे. त्यांना आपण कोटी कोटी प्रणाम करूया. शेख सर
कोंढाना किले को मुगलों के कब्जे से मुक्त करने वाले मराठा साम्राज्य के गौरव सुबेदार तानाजी मालुसरे जी को आज पुण्यतिथि के तौर के ऊपर सादर हम वंदन कर रहे हैं। लेकिन इस सिक्सर के साथ स्कोर आगे जा रहा है 10-22। और गेंदबाज अक्षय भोईर इनके ऊपर आक्रमण किया है और ये तीन छोटे बच्चे देखिए कैसे अमर अकबर एंथनी, ये तीनों का हार्दिक स्वागत, वेलकम। गली गली हंस रहे और उनके साथ और दो आ गए, 5 हो गए, 5 पांडव। और धीरे से इस बार चॉप किया गेंद को और गेंद जाएगी पॉइंट के क्षेत्र में, फील्डर मौजूद है वहां और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 23-23। नेक्स्ट मैच यहां से विनर बनाम जो जीतने वाली टीम थी उनके साथ होगा मुकाबला सेकंड राउंड का फर्स्ट। तर नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती आपण पाहिली ते वाजी गावातील संगीत क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व, मग भजनाची काही कार्यक्रम असो आणि भजन सेवेसाठी योगदान देणारे आपण पाहतो तरुण वर्गांचे आधारस्तंभ हरचंद बुवा यांचे इथे आगमन झालेत। त्यांचं मी सहर्ष स्वागत करेन। त्यांच्या समोर संतोष जळे असतील, संजय बामा पाटील असतील, यांचं मी सहर्ष स्वागत करेन। यायचे आपण आसनस्थ व्हा। बिल्कुल, तो इस बीच स्कोर आगे जा रहा है 24-24 विदाउट लॉस से काम चल रहा है भानगढ़ टीम का। बहुत ही शानदार जोड़ी सेट हो गई मैदान के अंदर, लाजवाब क्रिकेट चल रहा है। फुल टॉस है लेकिन इस बार देखा जाए गेंद एक बार फिर से लॉन्ग ऑफ के क्षेत्र में चली गई है। फील्डर वहां मौजूद है, एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ गारा माता इलेवन कराटे टीम के गेंदबाज अक्षय भोईर का ओवर हुआ खत्म और स्कोर टोटल हो चुका है 25। इस ओवर में आए 19, पहले ओवर में आए 6 रन। बगैर नुकसान पे काम चल रहा है, आने वाले 18 गेंदे शेष है और यह जीतने के लिए 31 रनों की जरूरत 31 चाहिए। जय श्रींची इच्छा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं। महाराज, जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत हा बाजी पावनखिंड लढवतच राहील आणि तोपर्यंत यमाला सुद्धा अनुमती नाही मला नेण्याची। अशा शूरवीर मावळ्यांना घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राजाला कोटी कोटी प्रणाम या टूर्नामेंटच्या माध्यमातून। 18 में 31 चाहिए। तर नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेत असताना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेल्या सर्वांचे लाडके हरचंद बुवा यांचे इथं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। तर नेक्स्ट मॅच लगेच सुरू होणार आहे। विनर टीम याची नोंद घ्या कारण त्यानंतर फ्रेश लॉट्स इथे सुरू होईल। जीतने के लिए 18 में 31 रनों की जरूरत है, लेकिन देखना पड़ेगा, क्रिकेट है, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। देखिए टेम्परेचर 37, क्या लोग मनाली से जाने के बाद टेम्परेचर भी लेके आए वहां से 25। कंपनी की बोतल है और इसी का रिवर्स खेलने का अपील, आउट दैट अंपायर लेग बाई का इशारा, दबाव वाली अपील थी, अंडर प्रेशर था अंपायर के ऊपर, लेकिन अंपायर ने इस बात का खारिज किया इस अपील को। टीम का स्कोर आगे बढ़ता है 26।
23 में 30 चाहिए। छब्बीस स्कोर 26। और ये देखिए डांसिंग ग्राउंड डाउन खेलने का प्रयास किया था, लेकिन यहाँ बल्लेबाज जो बाएं हाथ के बल्लेबाज जो है ना, मेरे हिसाब से जिस बार स्ट्राइक के ऊपर खेल रहे हैं ये वैभव पोपेटा, जो जिन्होंने मुझे हिसाब से लगभग देखा जाए तो 3 गेंदे तो डॉट 4 गेंदे डॉट खाई है, तो उनका बल्ला गरजना चाहिए, लेकिन उस तरह से ठंडा पड़ चुका है। 26 स्कोर 26। और टप्पा सही था, लेकिन ये रन नहीं होगा। भाई साहब जाओ, तुम अपने घर के अंदर जाओ, ये जमाना गया हो उल्टा। अभी क्रिकेट में कानून नए आए हैं, तुम्हें स्ट्राइक चाहिए तो दोनों को पहले छोड़ना है, ध्यान में रखिए। वैसा नहीं एक खड़ा रहेगा दूसरा आ जाएगा, नहीं जमेगा। टीम का टोटल स्कोर है 26। क्या गेंदबाजी चले रोहित की, ओड़ा गेंदबाजी रोहित, पहले ओवर में 6 और इस 3 गेंदों के ऊपर लगभग देखा कोई रन नहीं है। लाजवाब गेंदबाजी चल रही, बेहद शानदार मारा चल रहा है। ये भाई साहब खड़ा रहने में कुछ मजा नहीं है। कंजन मलकर साहब को पूछ, अरे खड़ा तो चौकीदार भी रह सकता है। मारना चाहिए बॉल को, देखो और मारो। ऐसे प्रवीण दुगड़े हमेशा कहते हैं ना, देखो जानो परखो और मारो, बॉल को देखो और मारो। बल्ला हवा में चलाने से कुछ फायदा नहीं है। 4 गेंदे डॉट चली गई, प्रेशर आ रहा है। रोहित वड़ा गेंदबाजी, ये देखिए इसे कहे, ये बताओ ना, जब ये हमारे दिलीप जोशी जब गेंदबाजी करने के लिए आते थे, जावेद मेहता को फंसा देते थे। वो 5 गेंदे डॉट, तो बाहर से वेंकसर कर कहते थे, दिलीप तुम्हारा गिराएगा क्या, गिराएगा, ये गिराएक बन जाएगा बैट्समैन उसका। आखिरी गेंद डॉट जाएगी रोहित ना, तो मेडन और होगा, कारण डे। आखिरी गेंद डॉट चली गई तो रोहित कारण डे की ये गेंद ओवर मेडन हो जाएगी। इसने उड़ाया गेंद को, मुश्किल है कैच, पीछे मुड़ के लेना के लेंगे। ओवर कैच, ओवर कैच, अद्भुत कैच। और इसी के साथ मेडन ओवर और बाहर के बल्लेबाज के पारी का खात्मा। लाजवाब गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी दीजिए। ही श्रींची इच्छा, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं। महाराज जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत हा बाजी पावनखिंड लढवतच राहील, आणि तोपर्यंत यमाला सुद्धा अनुमती नाही मला नेण्याची। अशा शूरवीर मावळ्यांना घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या राजाला तिवार मानाचा कोटी कोटी मोजला। और इसी के साथ लगभग देखा जाए विकेट नंबर मेरे हिसाब से पलकर साहब पहला गॉन। मिस्टर वैभव बैक टू द डगआउट पोपेटा, जिन्होंने 11 गेंदों में बस 6 रनों का योगदान दिया बाउंड्री लगाने के बाद। लेकिन क्या गेंदबाजी रोहित कारंडे, लाजवाब गेंदबाजी 22 शॉट की पट्टी के ऊपर, जबरदस्त परफॉर्मेंस दिखाया गेंदबाज ने। और पहले ओवर में 6 किया और इस ओवर में उन्होंने कोई रन नहीं दिया, लेकिन 1 विकेट हासिल किया। छब्बीस स्कोर है। सुंदर कैच, पीछे मुड़ के कैच लेना कठिन है, लेकिन रोहित ने उस कैच को लपक लिया और पोपेटा के पारी का खात्मा किया। नए बल्लेबाज अजय पोपेटा मैदान के अंदर। 12 बॉल शेष। ये आवाज मधुर आवाज जरूर आया है बल्ले से, लेकिन कैच मिलना असंभव है कि लॉन्ग ऑन फील्डर दूर थे। ये खतरा बन सकता है क्या, नहीं, लेकिन और थ्रो है, लेकिन बैकअप पीछे अच्छा है। 0/11 मानगर टीम का स्कोर 28-28।
और थ्रो. तिसरे अंपायर. चला कमेटी आपली. आणि थोड़ा स्पीडअप कीजिए, अंपायर को विनंती है. देखिए पैनल आपको. और एक बार फिर से पंच जरूर किया है. या शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी फंबल दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे हैं और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया. गुड रनिंग बिटवीन द. जाती है क्यों लाइट? मुझे ये लग रहा है कि आ रही है जा रही है. अंधेरे में कुछ गड़बड़ भी हो सकती है. सावधान. थर्टी स्कोर. यस, टेंशन मत लो, ऑटोमेटिक है. यहाँ लाइट आ जाएगी, फिर लाइट के ऊपर होगा, लाइट जाएगी जनरेटर के ऊपर होगा. खटका है. 2 in 1. लाइट और वो कभी जाएगी किसी को कुछ पता नहीं. देखिए मेरी भी गई, तुम्हारी भी जा रही. इससे पहले सावधान इंपॉर्टेंट है. देखिए चोर के सब तुरंत देख रहे. और देखिए पैनल देखिए 3 अंपायर. यार रिवर्स. शाबाश. कौन बोलता है छक्का है? ये छक्का नहीं, ये रिवर्सिव का अट्ठा है. ठोका रिवर्सिव के ऊपर है. शानदार छक्का. स्वागत किया अमन का और स्कोर आगे जा रहा है 36. जीतने के लिए 9 बॉल में चाहिए 20 रन. और देखिए खिलाड़ी में ताकत है, हिम्मत है. प्रेम मड़वी, उनके बल्ले से तीसरा छक्का आया है. वही कुछ कर सकता है. ये रन मशीन है मैदान के अंदर. ये देखिए दोबारा रिवर्सिव खेलने गए थे. उल्टा जब चलता है तो ताली नहीं तो गाली. और चेरो आइलैंड मानगर भानगर टीम का स्कोर है 36 पे रुका हुआ है. 8 बॉल 20. ग्राम पंचायत सदस्य और माजी उपसरपंच ट्रॉफी वाजे गांव में 2025 का आयोजन नियोजन. और ये छोटे छोटे बच्चे भी देखिए कैसे मैच को देख रहे. सभी का हार्दिक स्वागत, सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. चमकदार ट्रॉफी भव्य दिव्य आयोजन नियोजन 24 कैरेट का असली आयोजन नियोजन चल रहा है वाजे गांव में. 36 लॉस ऑफ 1. 8 गेंदे 20. वाघमारे इस बार देखा जाए मड़वी, और इस बार यहां कैच को लपक नहीं सके. एक ही सिंगल मिलेगा प्रेम मड़वी को, और एक सिंगल के साथ प्रेम मड़वी पहुंचे 26 पे, और एक सिंगल के साथ चेरोवा 11 भानगर टीम का स्कोर है 37. 7 गेंदे और 19. 7 ला 19. सगळा आहे. तू आहेस तिथं सगळं आहे. पण ते मनाली जे आम्हाला काय ते तू आणायचा. मनाली मनाली 37 स्कोर लॉस अपान. और गई हथेली में कैचेट. शाबाश. लपका कैच फील्डर अक्षय भोईर. जबरदस्त कैच. और इसी के साथ बल्लेबाज गॉन. विकेट नंबर 2. बैक टू द डगआउट जी. तर बघा श्री गणेश वाजे टीम अँड कॅप्टन रेडीराम. लगेच टॉस होईल आणि 4 षटकांचा तो सामना असेल. आपण याची नोंद घ्या. धावसंख्या 37 आणि विजयासाठी 6 चेंडू 19. 6 बॉल 19 रन.
अब नए बल्लेबाज का आगमन मिस्टर जयेश मोहिते आणि महेंद्र पाटील यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आले आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी. उर्फ बालूशेठ, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. असाच प्रेम ठेवा रात सकाळी होईपर्यंत, म्हणजे जरा कसा अजून रंग येईल. सुरुवात आहे, टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. होईल होईल, सगळं होईल बरोबर. आरती आपली आपोआप भरेल, कारण कलाकारांच्या ओट्या भरल्या ना की त्यांना मग बोलायला मजा येतो. 37, कारण रात काली है और उसमें उजाला और चमक रहा है. आणि बघा 2 पंच कसे हायटेड आहेत आणि एक पंच कसा टिपरूवाला आहे. स्कोर 37, लॉस ऑफ 2. 6 बॉल 19 रनों की अभी तक जरूरत है. दरकार है, तोड़फोड़ होना चाहिए, लेकिन आखिरी गेंदबाज अम्मन्ना और ये कैच इट आउट. बल्ले का बाहरी किनारा, कॉट बिहाइंड विकेट नंबर 3 गॉन. बड़ी मछली जाल में और प्रेम मडवी चले बॅक टू द डग आउट. तर या आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल ज्यांनी स्पॉन्सर केले ते या गावचे उद्योजक प्रकाश बाळाराम पाटील यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. सर्व पुरस्कर्त्यांचं आपण मनापासून धन्यवाद देऊया. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असलेले हर्षन बुवा, संजय बामा पाटील, नागेश पदू भगत, महेंद्र पाटील, रामदास पाटील आणि काही वेळापूर्वी ज्यांचं इथे आगमन झालं ते संतोष जळे असतील. आणि आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते प्रकाश बाळाराम पाटील यांचं धन्यवाद. संजय भालेकर, हरी भालेकर यांची उपस्थिती पाहतो. आणि अमित सर बघा, वाजे गावानं पाहिलेलं नाईट स्पर्धेचं स्वप्न अगदी सुरळीतपणे संपन्न होते आणि उद्या फायनलची रात्र आणि उद्याची स्पेशल नाईट जी बैलगाडा शर्यत शौकीनांसाठी असेल, जरूर आम्ही माहिती देऊ. बिल्कुल बिल्कुल. अतुल और गई कैच इट. ओहो भैया, क्या कर दिया तुमने. ना मुन्ना ना, ऐसी गलती नहीं करने का. और बल्लेबाज पहुंच चुके हैं. आते ही इस बार देखा जाए नितिन पोपेटा ने खाता खोला टीम का, लेकिन एक 26 रनों की उम्दा पारी प्रेम गायक प्रेम मडवी ने लाजवाब खेली है. आखिरी 4 में चाहिए 17. 39, लॉस ऑफ 3. 2 ओवर रोहित कारंडे के लाजवाब साबित हुए. चार में 17 चाहिए, लेकिन लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, दूसरे के लिए भाग रहे, मिस फील्ड हुई. तीसरे के लिए भाग रहे, खतरा बन सकता है. और इसी के साथ बल्लेबाज आउट. कौन एम्पायर बताएंगे. यस, यानी कि मेरे हिसाब से चौथा विकेट गॉन या भानगढ़ टीम का. और टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर है 41. 3 बॉल और जीतने के लिए 15. आणि एवढा क्रेज आलाय मंडळी बैलगाडी शर्यतीला. प्रश्नच आपण सगळीकडे क्रिकेट आणि बैलगाडी शर्यत म्हणून पुढल्या वर्षी मी आणि कांजनबर्गर साहेब चाकणवरना एक बैल आणणार आहोत. 41, लॉस ऑफ 4 विकेट. 3 चेंडू 15 धावा. आणि आमचा ड्रायव्हर मनिया, दुसरा कोण नाही. 3-15. और ये ओ माय गॉड, हे प्रभु, ये हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ. चौका आया फुकट का. और वाइड +4 मिलेंगे बलकर साहब 5 और स्कोर आगे जाएगा. के बाद स्ट्रोक चाहिए धन के बाद, तभी मजा आ जाएगा. हाँ, छकड़ी तो चाहिए. मैंने छकड़ी कभी बोलता है कि तो मैं बोला दीप दास गुप्ता अगर बोल सकता है, अमित बते बोल लेते. मैं तुमने सुना है किसी को, तुम्हें क्या पता है. हाँ, वो तो उन्हें पता है, उनके पास प्लास्टिक भी बहुत मजबूत क्या है. और 647, लॉस ऑफ 5 विकेट. सुपर ओवर है. अगर मैच टाई हो जाएगी तो दोनों कप्तान ध्यान में रखिए, लेकिन छक्का आ जाएगा तो मजा आ जाएगा.
लेकिन के बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर खेल रहे मिस्टर अनिल मड़वी। लेकिन गेंद है अतुल के पास, महत्वपूर्ण गेंद है, क्या होगा गेंद के ऊपर। और इस बार शानदार कवर ड्राइव, खूबसूरती के साथ, ताकत के साथ, ओहो वो वेल ट्राई यार, जबरदस्त जोरदार तालियों से स्वागत कीजिए। जॉन्टी रोसी इस बार देखा जाए खड़ा है, क्या बात है, क्या एफर्ट, लाजवाब ने तो बाउंड्री थी ये। शुभम दाबने, अरे दाबने तेरा करिश्मा क्या लाजवाब, कराटे टीम का जॉन्टी खड़ा था यहां, जबरदस्त से एफर्ट, ऐसी फील्डिंग मानो देखिए जैसा बंदर गुलाटी मारता है उस तरह से इस बार परवेज, वाह भैया वाह, जबरदस्त, पहले गैदरिंग में काम किया इसने, प्रभुदेवा की याद। एक बॉल और जीतने के लिए 6 छक्का। दिनेश कार्तिक ने सौम्या सरकार के ऊपर निदाश ट्रॉफी में एक्सटगर सीमा के बाद एक लंबा छक्का ठोका था और वहां बांग्लादेश हार गई थी, नागिन डांस बंद। इस गेंद के ऊपर छक्का आ जाएगा, सिक्सर आ जाएगा तो ये मैच जीत सकते हैं लगभग देखा जाए भानगढ़ टीम। नतीजा ये मैच कराटे टीम जीत जाएगी, दोनों टीमों की साख दांव पर लगी है, लेकिन कौन जीतेगा। और अभी भी लगभग देखा जाए 1 बॉल 6 स्कोर, अगर इस बार देखा जाए अभी पंजा ने छक्का ही चाहिए। अब पंजे में सुपर, पंजा कहां से आ जाएगा, पंजा अगर व्हाइट के बदल गए तो सुपर ओवर होगा, लेकिन फिर भी होगी कि इस बार देखा जाए टाई होगा। 1 बॉल 6, क्या दिनेश कार्तिक बनेगा, देखना पड़ेगा। अतुल नहीं 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 नहीं, ये शॉट में दम नहीं है, एक सिंगल मिलेगा और इसी के साथ 4 रनों से इस मैच को जीता लगभग देखा जाए तो यहां कराटे टीम ने हार्ड लक इस बार देखा है। चेरोमा 11 मानगढ़ टीम प्रयत्न अच्छा किया, लेकिन ये क्रिकेट है, क्रिकेट में ऐसा होता ही रहता है। वेल डन गार माता 11 कराटे टीम और भानगढ़ टीम का हम आभार व्यक्त करते हैं, आपने आकर अच्छा खेल दिखाया। चलिए सागर जी मांडवकर के पास चलते हैं। तर मॅन ऑफ द मॅच देऊया आपण रोहित करांडे, मेडन ओव्हर।